मला प्रारंभिक असं वाटते, मी असं नाही म्हणत चौकशी, पण मला असं वाटते की नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणे या दुर्घटनामध्ये जबाबदार आहे. आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. आपल्या देशामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आहे. त्यांच्यासाठी अतिशय पवित्र महिना हे रमजानचा असतो. सर्व मुस्लिम बांधवांना, भगिनींना, पूर्ण मुस्लिम समुदायाला मी रमजानची खूप खूप शुभेच्छा देतो, मुबारकबाद देतो. आणि त्यांचा हा एक पवित्र मास अतिशय चांगल्या रीतीनं सर्व लोकांनी साजरा करावा. कारण जेव्हा संध्याकाळी रोजा सोडण्याची वेळ येते त्यावेळी सगळ्या समाजाच्या लोकांना तिथे ते निमंत्रित पण करतात आणि इतर समाजाचे लोक सुद्धा मुस्लिम बांधवांच्यासाठी रोजा इफ्तारचे पण कार्यक्रम आयोजित करत असतात. सगळ्यांना माझी हेच विनंती आहे की असाच प्रेमभाव असू दे आणि तेव्हाच भारताची ही शान आहे ही आपण जगामध्ये आपण राखू शकतो. पायलटने अधिकारी सीमाने मुद्दामून खाली पडला असा आरोप केला. मी एक जबाबदार व्यक्ती आहे. अनेक वर्षाचा राजकारणामध्ये आणि सरकारमध्येही माझा अनुभव राहिलेला आहे. मी जे काय बोलीन ते संयमाने बोलीन, जबाबदारीनं बोलीन आणि माझ्याकडे तथ्य असल्याशिवाय मी कुठलाही आरोप प्रत्यारोपचा उत्तर देणं हे योग्य मला वाटत नाही. सर, अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विमानाची जे दुर्घटना झाली अत्यंत धक्कादायक होती, वेदनादायक होती आणि सर्व महाराष्ट्राला आणि देशाला एक म्हणजे ज्यांना म्हणतात की दुःखाचा क्षण आणि वेकअप कॉल दोन्ही होता. अशा खाजगी विमानामध्ये अनेक मान्यवर नेते, सर्वसामान्य जनता सुद्धा प्रवास करत असते आणि अशा अपघात होणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, योग्य रीतीने झाली पाहिजे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही एक स्वायत्त संस्था आहे. जे मिनिस्ट्रीच्या काही डायरेक्ट काम त्याच्यामध्ये नसते, ते स्वायत्त आहे, पार्लमेंटच्या कायद्याद्वारे स्थापित झालेली आहे. आणि ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ते त्यांचं काम करतील, पण सोबत जे अनेक शंका कुशंका जे आपल्या मनामध्ये पण राहते, काही त्याच्यामध्ये कोणाचा हात तर नाही आहे, कुणी चुकीचा काही त्यामध्ये काही विमानामध्ये काही मुद्दाम काही गडबड करण्याचा प्रयत्न केला आहे की नाही. आणि दुसरी बाजूला ज्या विमान कंपनीचा हा विमान होता त्यांनी कुठे दुर्लक्षपणा केला आहे, शॉर्टकट्स घेतले आहे किंवा पायलट किंवा इतर जे काही त्या दिवशीची होती फ्लाईट त्याच्याशी संबंधित कोणीतरी काही गडबड तरी केली नाही, काही चुकीचं काही काम केलं नाही. हे सगळी तपशील चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. असं नाही आहे की एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो एक पार्ट त्यांचा करतील. महाराष्ट्र सरकारने CIDला पण चौकशी दिली आहे, ते त्यांचं काम करतील. पण CBI एक अशी संस्था आहे की ज्याच्यावर सगळ्या भारताच्या लोकांचा विश्वास आहे आणि त्यांचा व्याप मोठा आहे. कारण सगळ्या बाबतीचे महाराष्ट्र बाहेरचे सुद्धा देशातले किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही पण त्याच्यामध्ये काही असेल विषय ते तपासू शकतात. आज महत्त्वाची गोष्ट आहे, आमचे दादा तर आमच्यामध्ये राहिले नाही, पण आम्हाला जे वेदना आहे, धक्का पोचलेला आहे देशाला, महाराष्ट्राला, किमान आपल्याला हे तरी माहीत पडलं पाहिजे की खऱ्या अर्थानं झाला काय होता त्या दिवशी आणि कोणाचा काही चुकीचा त्यामध्ये कोणाचा हात होता की नाही. ते काही शंका काही लोकांच्याकडून पण नाही, पण आमच्याकडून सुद्धा आम्हाला पण कधी कधी वाटते की अचानकच असा दुर्दैवी दुर्घटना कशी झाली. त्यामुळे आम्हाला पण पूर्ण त्याची
चौकशी करून माहिती आम्हाला आणि देशाला पण पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आणि तटकरे साहेबांनी निवेदन तयार केलं. मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो. आमच्या नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार हेही सुद्धा आमच्यासोबत होते. पार्थ पवार त्यांचा मुलगा आमच्यासोबत होता. आमचे ज्येष्ठ नेते मुश्रीफ साहेब होते. आम्ही गेलो आणि तिथे मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या CID कडून की बाकीची यंत्रणाकडून चौकशी होत आहे, पण सोबत आपल्या राज्य सरकारनी सुद्धा, कारण राज्य सरकारकडून ही घटना महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे राज्य सरकारकडून सुद्धा त्याची शिफारस लागते. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो. त्यांना आम्ही निवेदन केलं की तुम्ही ही चौकशी CBIला पण सुपूर्द करा. त्यांनी त्यांच्या अनुकूलता दाखवली आणि आम्ही पत्र दिल्यानंतर आम्हाला वाटते की 1-2 दिवसामध्ये ही पूर्ण प्रकरणची चौकशी त्यांना गृह मंत्रालयाला ते पत्र पाठवावं लागेल. आमचा दिलेला त्यांच्या शिफारसच्या एक पत्र. आणि मला वाटते की CBIकडे ही चौकशी गेल्यानंतर अजून सखोल जे चौकशी आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे, ते नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे. सर, विमानातला जो ब्लॅक बॉक्स होता तो 1100 डिग्री निदर्शनात आलेला आहे. बघा, सामान्यतः ब्लॅक बॉक्स अशा एक यंत्र आहे की जे क्रॅश, दुर्घटना किंवा असा कुठलाही असं काही झालं तर ते रिट्रीव्ह करून, म्हणजे त्याला शोधून त्याच्यामधून बऱ्याच जे माहिती आहे, खास करून पायलट जे काही एकमेकांशी बोलले किंवा टावरशी बोलले की वगैरे, जे आतली जे काही त्यांच्या पायलट को पायलटची चर्चा असते, हे सगळं त्यामध्ये रेकॉर्डिंग असते. सोबत काही आणखीन पण डिटेल्स, विमानाच्या संबंधित काही टेक्निकल डिटेल्स पण असतात. ते 2 प्रकारचे आहे. FDR असते, फ्लाईट डेटा रेकॉर्डर, आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. तर हे ब्लॅक बॉक्स एक असा यंत्र, त्यामुळेच विमानामध्ये हे असते की ज्या अर्थानं कुठल्याही अशा दुर्घटनामध्ये खरी जे माहिती आहे किंवा चौकशी जी चालते त्यामध्ये ते मदत मिळते. आता या ब्लॅक बॉक्सच्या काही जानकारी अशी मिळत आहे की काही डॅमेज झालेला आहे पूर्णपणे. इथे आपल्याकडे मी तुम्हाला सांगतो, जे मला माहिती आहे प्रारंभिक, मला फायनल काही डिटेल्स अजून माहीत नाही आहे, कारण मी स्वायत्त संस्था AAIB कडे कोणी पण आम्ही चौकशी करू शकत नाही. ते त्यांचाच अहवाल त्यांच्याकडेच राहते आणि ते मग योग्य वेळी ते बाहेर देते. आता नेमका काय झालं मला माहीत नाही, पण एक नक्की आहे की अमेरिकामध्ये लॅब्स अशी आहे की ब्लॅक बॉक्स जर डॅमेज पण झालं ते तिथे त्यांना डिकोड करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त टेक्निकल एक्सपर्टीज आहे. तर असू शकते की अमेरिकाला पाठवून तिथून आणखीन ते डिकोडिंग करून आपल्याला माहिती मिळेल. आता मला एक्झॅक्टली माहीत नसताना मी या विषयावर अधिक बोलू इच्छित नाही. सर, दादांचं जे आणि वृत्तपत्रामध्ये बातमी आली की गोंदिया मंडळातल्या मोठ्या नेत्यांचा दादाला फोन आला होता. काही राईस मिलरच्या फाईल होत्या किंवा शेतकऱ्यांचा काही फाईलवर सिग्नेचर, काय विषय होता? मी माननीय अजितदादाला आदल्या रात्री फोन केला. मी मोबाईल केला. मला माहीत नव्हतं की अजितदादा मुंबईत आहे की पुणे बारामती कुठे आहे. मी मोबाईलवर फोन केला आणि फक्त त्यांना निर्देशनात आणून दिलं की पूर्व विदर्भामध्ये धान पिकवणारे शेतकरी आहेत, ज्यांची शासकीय खरेदी त्यांच्या हमीभावाने आपण करत आहोत आणि ज्याचे पैसे आपल्याला केंद्र सरकारकडून नंतर रिइम्बर्स होते, परत राज्य सरकारला त्यांना मिळते. ते पैसे अजून चुकारे जे आहे शेतकऱ्यांचे ते अजून पूर्ण झालेले नाही. तिथून ओरड आहे. शेतकऱ्यांचे काही निर्देशनं, काही प्रदर्शनं आपल्या तालुका स्तरावर त्यांनी अनेक ठिकाणी केले. तर मी त्यांच्या लक्षात आणून दिलं त्याच्यात गैर काय. शेतकऱ्यांचा विषय राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या नजरेत निदर्शनात आणून देणं ही माझी पण एक जनप्रतिनिधी म्हणून कर्तव्य होतं. ती मी फक्त त्यांना माहिती दिली. आता त्यांनी मला एवढंच सांगितलं, प्रफुल्लभाई असा होणार नाही, मी काही करून म्हणजे लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे मिळेल त्याच्यासाठी व्यवस्था करतो. आता मला काय माहिती की पुढच्या त्यांनी काय केलं की नाही.
आणि खरं आहे की मी फोन केला होता, पण शेतकऱ्यांच्यासाठी केला, कुठल्या कोणाची खासगी फाईल की कोणाला मदत हो. आणि एक उपमुख्यमंत्री म्हणून, फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या दिवशी माझा फोनसह अनेक लोकांचा फोन त्यांना आला असेल, अनेक लोकांनी निवेदन वेगवेगळ्या कामाची दिले असेल. त्याचा अर्थ हे नाही आहे की मी कुठल्याही कारणाने त्यांना तिथे थांबवण्याचं काम केलं आहे. आणि मला माहीत सुद्धा नव्हतं, मी दिल्लीत होतो आणि दिल्लीतवरनं मी त्यांना मोबाईलवर फोन केला. हे मला माहीत नव्हतं की हे मुंबईत आहे की कुठे आहे. सर, या संदर्भात नाना पटोले देखील म्हणाले होते की प्रफुल्लभाईंवर असे आरोप करणे योग्य नाहीये, नेमकी त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. आता असं आहे, कोण माझ्याबद्दल चांगलं बोललं की वाईट बोललं याच्या मी उत्तर देण्यासाठी मी जबाबदार नाही. फक्त एवढंच मी जे काही तथ्य आहे ते तुमच्या समोर मांडण्याचं काम केलं आहे. आता त्यातून जे अर्थ ज्यांना जे काढायचे असेल, ज्यांना मी शेतकऱ्यांच्या कामासाठी दादाला फोन करणं हे जर चुकीचं वाटत असेल, हे आता ज्यांनी आरोप केले त्यांनी विचार करावा. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून आज आमच्या नेता अजितदादांचा हे दुर्दैवी निधनामुळे आम्हाला या विषयावर कुठलीही चर्चा करायची नाही. आम्हाला फक्त पहिलं आमच्या पक्षाला सावरण्याचा हा काम हे महत्त्वाचं वाटते. आमच्या नेता, आमच्या आमदारांनी सुनेत्रा वहिनी पवार यांना विधिमंडळाचा नेता निवडलेला आहे. त्याच्यानंतर त्यांची शपथ झाली उपमुख्यमंत्री म्हणून येत्या 26 फेब्रुवारीला. त्याच्यासाठी लोकांनी खूप म्हणजे असा तसा म्हणजे चुकीचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की असं होणार तसं होणार. पण मी पहिल्या दिवसापासून सांगतो आणि आजही सांगतो की 26 तारखेला सुनेत्रा वहिनी पवार त्यांचा आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करणार आहोत. ते इलेक्ट होतील आणि पक्षाचा विधिमंडळाचाही नेतृत्व करतील आणि राष्ट्रीय पक्षाचाही नेतृत्व सुनेत्रा वहिनी पवार करतील. एनडीए कडून सुद्धा ग्रीन सिग्नल असल्याची चर्चा सुरू आहे. ते आम्ही पहिला आमच्या पद्धतीनं आम्ही मार्गी लावतो. आज एक पॉलिटिकल पार्टी म्हणून ही आमची पण जबाबदारी आहे की आमच्या पक्षामध्ये दादाच्या निधनामुळे हे एक पोकळी जे निर्माण झाली ते भरून घेतली पाहिजे. आणि आमच्या सर्वांची भावना म्हणजे आमदारांची सह माझी व्यक्तिगत म्हणा की आमच्या सगळ्या नेत्यांची भावना हीच होती की दादाच्या नंतर सुनेत्रा वहिनी पवारांनी या नेतृत्व पक्षाचं करावं. सर, विलिनीकरणाच्या संदर्भात आपल्याकडून जरी सावध अजित दादाच्या निधनानंतर अचानक हे आपण बाकीची चर्चा करणं. आज आमचा पक्ष वेगळा आहे. आज पक्ष आमचा वेगळा असताना आम्हाला आमच्या पक्षाची जी विधिमंडळाची नेतृत्वाची जागा किंवा आमच्या पक्षाच्या संघटनेची जी जागा आहे ते भरण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही ते पूर्ण करत आहोत. सर, विधान परिषदेची अमोल मिटकरी यांची जागा खाली झाली आहे. अशा भंडारा गुंत्याची ताकद वाढण्यासाठी ती जागा आपल्याकडे आम्ही कुठल्याही पुढच्या जे काही जागा येईल याच्याविषयी भाष्य आता करणार नाही. आमच्या अजितदादाच्या काळापासून आमची एक प्रथा होती की पक्षाचे कोर कमिटी, पार्लमेंटरी बोर्ड हे बसायचं, आम्ही निर्णय करायचे, सामूहिक निर्णय करायचे, पक्षाच्या हितासाठी करायचे, कुठल्या व्यक्ती किंवा नेत्यांच्या हितासाठी नाही. ही आमची प्रथा अजितदादांनी सुरू केली होती आणि त्याला आजही पाळणार आणि उद्याही आम्ही सगळे सामूहिकरित्या पाळणार. राज्यसभेसाठी देखील 16 मार्चला मतदान होणार. आली तारीख 16 मार्चला आली का? कधी झाली? काल सांगितलं की 16 मार्चला नाही, अजून काही अधिकृत काही त्याची घोषणा झालेली नाही. आली तर त्याच्याविषयी मी आताच म्हटलं की पक्षाच्या कोर कमिटी, पार्लमेंटरी बोर्ड हे बसतील आणि तेव्हा हे निर्णय होतील. त्याच्या आधी पक्षाच्या नेतृत्व अध्यक्ष जी जागा आज खाली आहे दादाच्या या अपघाती निधनामुळे, त्याच्या पूर्ण प्रोसेस आम्हाला करावा लागेल. पक्ष म्हणून इलेक्शन कमिशनची प्रोसेस असते. हे सगळं करून आणि कायद्याद्वारे आम्ही करून हे व्यवस्थित आम्ही 26 तारखेला नंतर त्या बहिणी बनतील. अध्यक्ष झाल्यानंतर पुढची बाकीची प्रोसेस आम्ही फॉलो करू. अपघातामध्ये व्हीएसआर कंपनी जी आहे त्याचा एक आरोप लावण्यात आला आहे. बघा व्हीएसआर कंपनी
कडून जे काही दुर्लक्ष झालं असेल, पायलट कडून दुर्लक्ष झालं असेल, ते सीबीआयच्या चौकशीमध्ये नक्कीच आपल्याला सापडेल. आणि एक तर नक्की आहे की जे काय झालं त्यामध्ये विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे आणि त्यांची हे चूक असेल. आणि मला प्रारंभिक असं वाटते, मी असं नाही म्हणत चौकशी, पण मला असं वाटते की नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणे या दुर्घटनामध्ये जबाबदार आहे. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें